शेतकरी बंधू नमस्कार. आज 11 फेब्रुवारी 2026. शेतकरी बंधूंनो, आज आपण अशा एका प्रक्षेत्रामध्ये उभा आहोत. हे जे प्रक्षेत्र आहे हे संपूर्ण प्रक्षेत्र जामनेर तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील कलश कॅन्डीचं प्रक्षेत्र आहे. कलश कंपनी म्हटल्यानंतर आपल्याला कलश आणि टरबूज याचं एक वेगळं नातं आपल्याला अनुभवायला भेटतं. कलश कंपनी भारतातील शेतकऱ्यांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारी कंपनी आहे, जी मागील 15 वर्षापासून प्रामुख्याने टरबूज या पिकामध्ये कलश कंपनी म्हटल्यानंतर पहिल्यांदा आपल्या समोर येतं मेलडी हे नाव. मेलडी नंतर कंपनीने आपल्याला प्रचंड सारखं वाण दिलं आणि मागील बऱ्याच वर्षापासून जर आपण पाहिलं असेल तर कॅन्डी हे जे वाण आहे ते प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल, हे नाव आपल्याला ऐकायला येत होतं. या वर्षी जर आपण पाहिलं तर कॅन्डीचा हा जो प्रवास आहे तो खानदेशमधला प्रवास सुरू होतोय आणि सुरू होत असताना हे पहिला प्रक्षेत्र कॅन्डीचं 10 एकरवरती आपल्याला या संपूर्णपणे या प्रक्षेत्रावरती आपल्याला पाहायला भेटतंय. तर आपल्या बरोबर शेतकरी बंधू आहेत. माननीय संभाजी पुंडलिक सावळे, पळासखेडा जे गाव आहे जामनेर तालुक्यातील, यांच्या ह्या प्रक्षेत्रावरती आपण आलोय आणि हे प्रक्षेत्र डेव्हलप होत असताना प्रामुख्याने त्यांना जे मार्गदर्शन भेटलेलं आहे ते वाघूर परिसर ॲग्रो एजन्सी यांचे संचालक भागवत भोई यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण प्रक्षेत्र जे आहे ते डेव्हलप झालंय. खरं पाहिलं तर या कलश कॅन्डी बद्दल सांगायचं झालं तर एक समान आकाराची फळं आपल्याला दिसतील. अतिशय कमी पद्धतीने सेकंड ग्रेडचा माल आपल्याला पाहायला भेटतोय. सेटिंग एकदम जबरदस्त आहे, साईज एकदम जबरदस्त आहे. कॅनोपी एवढ्या हलक्या जमिनीमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारची कॅनोपी आपल्याला पाहायला भेटते आणि या वाणाबद्दल माझ्यापेक्षा शेतकरी बंधू स्वतः सांगतायत. काय फरक चांगली आहे, रोगराईला बळी पडत नाही, साईज चांगली आहे बरोबर आणि वेल्टिंग वगैरे कुठलाच काही प्रॉब्लेम नाही. किती वर्षापासून आपण टरबूज करताय? 2 वर्ष झाले. 2 वर्षामध्ये मला वाटतं याच प्रक्षेत्रावरती किती वेळा आपण टरबूज घेतला असेल? चौथ्यांदा आहे. या प्रक्षेत्रावरती चौथ्यांदा घेतलेलं आहे. लक्षात घ्या, कलश कंपनी किंवा आम्ही सुद्धा कुठलाच क्लेम करत नाही विल्टिंग बद्दलचा किंवा व्हायरस बद्दलचा, परंतु व्हायरस येणं न येणं किंवा विल्टिंग येणं न येणं याच्याकरता गरज असते ते चांगल्या हायब्रिडची, चांगल्या शेताची आणि मेहनत करणाऱ्या शेतकरी बंधूंची. आणि त्या शेतकरी बंधूंना जे मार्गदर्शन करतात ते मार्गदर्शन करणारे आपले वाघूर परिसरचे संचालक माननीय भागवत भोई म्हटल्यानंतर या पंचक्रोशीमध्ये एक नामांकित व्यक्तिमत्व आहे, जे मागील 10 वर्षापासून या जामनेर तालुक्यातील वाघूर परिसर जो एरिया आहे, वाघूर नदीच्या काठचा एरिया, तर येथील नेरीमधील सर्व शेतकरी बंधूंना सर्व पिकं असतील, मग भाजीपाला असेल, फळवर्गीय इतर पिकं असतील, नेहमी शेतकरी बंधूंच्या हाकेला सपोर्ट करणारे किंवा हाकेला धावून जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे भागवत भोई आहेत. तर टरबुजामध्ये त्यांचा एक वेगळा हातखंड आहे आणि जे टरबूज मागील 7 वर्ष अगोदर इथं अस्तित्व काहीच नव्हतं, आज जर आपण बघितलं तर संपूर्णपणे रोडच्या दुतर्फा आपल्याला टरबूज लागलेलं दिसेल. तर याच्यामध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं योगदान आहे. तर यांचं मार्गदर्शन आपल्याला भागवत भाऊंचं या संपूर्ण प्रक्षेत्राला लाभलेलं आहे. तर भागवत भाऊ, हे जे कॅन्डी लागले, तुम्ही काय वैशिष्ट्य तुम्ही सांगू शकता या कॅन्डी बद्दल? सर, या कॅन्डी मध्ये वैशिष्ट्य आहे, यामध्ये एक समान आकाराची फळ आहे, सेटिंग छान आहे, सेटिंग बी एक सारखी समान आहे. त्यामुळे या वाणामध्ये 2 नंबरचा माल जो निघणार आहे तो फार कमीच निघणार आहे. यामध्ये साईज 6 किलो 5 किलोच्या पुढेच आहे. जनरली 3 किलोच्या वर खाली एकही फळ या प्लॉट मध्ये आपल्याला पाहता येणार नाही. साईज एक सारखी असल्यामुळे याचा भावही खूप लोकांच्या आता 5-7 व्यापाऱ्यांचे दादांना फोनही आले, येऊनही गेले आणि भावाला कोणी 23 रुपये 24 रुपये अशा रेटने आता मागून गेले. तरी अजून 1-2 दिवस वाट पाहून आम्ही काय अपेक्षेनुसार तो भाव देऊ. व्हरायटी एक्सलंट आहे आणि याला डेव्हलप करताना मला काही इतर वाहनांना जर मेहनत लागते तशी काही या वाहनाला अजूनपर्यंत मला काही दिसली नाही. खूप छान आता व्हरायटी आहे. धन्यवाद भागवत भाऊने आपल्याला सांगितलं की येणाऱ्या हंगामामध्ये आपण याची लागवड करू शकता आणि एकंदरीत जर आपण बघितलं यावर्षी रेट खूप चांगले आहे टरबुजाचे, तर त्यामुळे शेतकरी आता नवीन वाणाच्या शोधात आहेतच. त्यामुळे कॅन्डी हे वाण लागवड करायला आपल्याला हरकत नाही. कॅन्डी या वाणाबद्दल या कलश कंपनीचे एरिया सेल्स मॅनेजर संजय भोई साहेब आपल्या बरोबर आहेत, तर आपल्याला विस्तृतपणे अधिक माहिती ते आपल्याला देतील. सर, जसं तुम्ही म्हटल्याप्रमाणे की कलश म्हटलं की टरबूज हे नातं वेगळं आहे. जसं आपण सुरुवातीला मेलोडी दिलं मार्केटला, आज पूर्ण भारतावर राज्य करते. त्याच्यानंतर प्रचंड दिलं, पण येणाऱ्या भविष्य जर पाहत असाल टरबुजाचं तर कॅन्डी हे प्रोडक्ट राहील आपलं. याचं कारण असं आहे की सर, एवढ्या विपरीत परिस्थितीत देखील सुद्धा हा जो 9 एकरचा प्लॉट जो आपण पाहतो इतका अफलातून आहे, म्हणजे या टोकापासून तर त्या टोकापर्यंत एकसारखी साईज आहे.
दुसरी साईज म्हणजे नुसती एक साईज नाही तर 3, 4, 5 किलोचे सगळे फळ बघायला मिळतात. सेकंड माल दिसत नाही आपल्याला. सेकंड जो 2 नंबर माल म्हणतो तो नाहीये. कुठल्या रोगांचा प्रादुर्भाव दिसत नाहीये. सेकंड कुठे विल्टिंग आलेली दिसत नाहीये. आणि वातावरणचा जर ह्या वर्षाचा विचार केला त्या परिस्थितीत हा कॅन्डी उभा राहिलेला आहे. म्हणून एवढं कॉन्फिडेंटली सांगू शकतो की शेतकरी बंधूंना जर टरबूज लागवड करायची असेल तर 100% कॅन्डी एकदा लागवड करून बघा. धन्यवाद. मी एकदम सहमत आहे यांच्या मताशी, कारण यावर्षी विपरीत परिस्थितीमध्ये पॉलिनेशनचे बरेच इश्यू शेतकरी बंधूंना फेस करावे लागले आणि सेटिंग मध्ये खूप अडचणी शेतकरी बंधूंना आलेल्या आहेत. मधमाशीची यावर्षी आपल्याला जी उपलब्धता होती ती अतिशय कमी होती. टेम्परेचर 20 डिग्रीच्याही आतमध्ये होतं. यावर्षी आता जर आपण बघितलं तर सकाळचं थंडी आणि दुपारचं कडक ऊन हे फ्लक्च्युएशन सुद्धा क्लायमेटमध्ये आहे. अशा विपरीत परिस्थितीमध्ये इतर वाणाला सेटिंग करायचा अडचण येत आहेत, पण त्या परिस्थितीमध्ये सुद्धा हा प्लॉट जो आहे तग धरून उभा आहे आणि याच्यामध्ये न भूतो न भविष्यती अशी सेटिंग आपल्याला पाहायला भेटते. त्यामुळे नक्कीच येणारा काळ जो आहे तो काळ हा कलश कंपनी करता नक्कीच हा वैभवी असणार आहे. जशी सुरुवात आपण मिलडी पासून केली होती, जशी सुरुवात त्यानंतर मध्यांतर आपण प्रचंड पासून केली होती, तर उत्तराकडे येत असताना आपण नक्कीच कॅन्डी हे वाण आहे हे येणाऱ्या वर्षामध्ये नक्कीच या मार्केटमध्ये हंगामा केल्याशिवाय राहणार नाही, एवढीच मला अपेक्षा वाटते. आणि हा जो प्रतिसाद आपण आतापर्यंत कलश कंपनीला दिलेला आहे या कलश मेलडीच्या माध्यमातून किंवा कलश प्रचंडच्या माध्यमातून, तोच प्रतिसाद येणाऱ्या काळामध्ये कलश कॅन्डीच्या माध्यमातून आपण द्याल, एवढीच माफक अपेक्षा. धन्यवाद.